नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आज पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पारंपरिक शासकीय महापूजा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत शासकीय पूजा करण्यात आली। यंदा शासकीय महापूजेला धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी वारकरी दाम्पत्य बाबासाहेब महादेव माने आणि सौ प्रभावती बाबासाहेब माने यांना विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाला। मुख्यमंत्री दाम्पत्यासह या मानकरी दाम्पत्याने श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून राज्यातील जनतेचे सुख समृद्धी, शेतकऱ्यांचे कल्याण आणि महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली। आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांनी पंढरपुरात हजेरी लावली असून ज्ञानोबा तुकाराम माऊलीच्या जयघोषात संपूर्ण पंढरी भक्तिरसात न्हावून निघाली आहे। पाहूया पंढरपुरातील शासकीय महापूजेचा हा एक विशेष रिपोर्ट। समस्याग्रस्तांच्या आयुष्यामध्ये देवकृपा व्हावी आणि या समस्यांचं हरण व्हावं असा लोककल्याणकारी संकल्प महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांनी घेतलेला आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। असं म्हणतात की सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति। कुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। या पंढरीच्या विठुरायाच्या चरणी हाच संकल्प घेऊन आज ते पूजा करणार आहेत। याची प्रत्यक्ष दृश्य आपण पाहू शकतो आहोत। पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे। या इच्छेपोटी आपापल्या घरातनं निघालेले महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारतातले वारकरी आता पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत।
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी आपापल्या घरातून निघालेले महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारतातले वारकरी आता पंढरपुरामध्ये पोहोचत आहेत. वाखरी मुक्कामापासून इथवर ते अतिशय नियोजन पद्धतीने चालत पोहोचलेले आहेत आणि आता आपण पाहतो आहोत दृश्य की आजची तिथी आजचा वार संवत्सर यांचा उल्लेख करून पाऊस पाणी योग्य प्रकारे व्हावं, नैसर्गिक आपत्ती येऊ नये, महाराष्ट्रातल्या जनतेचं रक्षण व्हावं आणि समस्याग्रस्तांच्या आयुष्यामध्ये देवकृपा व्हावी, त्या समस्यांचं हरण व्हावं असा लोककल्याणकारी संकल्प महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी घेत असताना आपण पाहतो आहोत. या वर्षीच्या मानाच्या पूजेचा जो सन्मान आहे तो मिळालेला आहे श्री बाबासाहेब माधव माने आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने यांना. मुक्काम पोस्ट गौरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव इथून ते आलेले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते वारी करत आहेत. 70 वर्षाचे श्री बाबासाहेब माने आणि त्यांच्या सौभाग्यवती 68 वर्षाचे आहेत सौ प्रभावती माने या आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत पूजा करत आहेत. आपण पाहतो आहोत ती दृश्य. हरिहरा नाही भेद एका वेलांटीचा फरक असा असलेला संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेला विठुराया आणि त्याची आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणारी ही पूजा आपण सर्वजण पाहत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने विठुरायाला अर्पण केलेलं वस्त्र हे अतिशय सुंदर आहे. लाल रंगाचं आणि केशरी रंगाचं आहे. त्यावर अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर माता रुक्मिणीसाठी दिलेली जी पैठणी आहे ती येवल्याची सुप्रसिद्ध अशी पैठणी आहे. आता आपण पाहतो आहोत दृश्य ज्याच्यामध्ये विठुरायाचा पोशाख बदलला जातो आहे. अतिशय सुंदर असा भरजरी पोशाख आणि तो बदलला जातो आहे. सर्वात पहिल्यांदा पंढरपुरामध्ये येऊन दर्शन कोणी घेतलं याचा दाखला काही असेल तर तो भगवान शंकरांनी कृष्ण रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झाल्यावर त्याचं रूप कसं आहे हे पाहण्याची त्यांना इच्छा झालेली होती. रामपूजी सदाशिव, शंकरपूजी भगवान विष्णू असं म्हणतात. परस्पर चिंतन करणारे हे परमात्मा आणि त्यामुळे विठुरायाचं हे रूप पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा स्वतः भगवान शंकर धावून आलेले होते.
या मूर्तीच्या ठिकाणी असलेली 8 वैशिष्ट्य आपल्याला गुरुजी समजावून सांगतात. चंदन तिलक आणि कंठी कौस्तुभमणी विराजित असं ज्याचं वर्णन आहे ते विटेवर उभं असलेलं सुंदर ध्यान आता आपण पाहू शकतो आहोत. कस्तुरी मळवट असं म्हणतात आणि चंदनाची उंचीही त्याला लावली जाते. जसे आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार सेवन करतो तसे वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्याला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात. भगवंताच्या मूर्तीला शुद्धोदक स्नान घातलं जात आहे. शुद्धोदक स्नानानंतर त्यांचे उपचार होणार आहेत आणि आपण पाहतो आहोत दुग्ध स्नान आता आपण घालताना पाहत आहोत. अतिशय सुंदर अशी काळ्या दगडातली ही मूर्ती जरी असली तरी दुग्ध स्नान घातल्यानंतर ती शुभ्र वर्ण अशी दिसते. करकटावर घेऊन उभा असलेला हा विठुराया आणि त्याला विविध प्रकारच्या द्रव्यांना स्नान घातलं जात आहे. भक्त पुंडलिकाने दिलेली वीट आपण पाहतो आहोत ज्याच्यावर हा देव उभा आहे आणि आता त्याच्या ओठी लोण्याचा आणि दह्याचा मुखात दिलेला आहे आणि आरती ओवाळून लोण्याचा प्रसाद त्यांना दिलेला आहे. अतिशय मंगलमय असं वातावरण. टाळ मृदुंगांचे घोष बाहेर अखंड सुरू आहेत. प्रत्येक वारकऱ्याला एकदा तरी हे विटेवर उभं असलेलं सुंदर ध्यान पाहण्याची इच्छा होते आणि खरोखरच डोळ्यांचं पारणं फेडणारं असं हे दृश्य आहे. म्हणजे नित्योपचार पूजा जशी होते त्याच प्रकारची पूजा इथे केली जात आहे. शर्करा त्याला दिली गेलेली आहे म्हणजे साखर आहे. मला वाटतं हे असं एकच उदाहरण आहे ज्याच्यामध्ये भगवंत स्वतः भक्तांच्या भेटीसाठी या सर्व उपचारांमधून तयार होत असतो. छेडिता विणेची तार उमटे नाद ब्रह्माचा हुंकार कणकणात विठ्ठल हा भक्तीचा आधार. पुन्हा एकदा दुग्ध स्नान विठ्ठलाच्या मूर्तीला केलेलं आहे. आपण पाहतो आहोत ही सर्व श्रींच्या नित्यकर्मातली ही भांडी ही चांदीची आहे आणि यांचीही कथा आहे. म्हणजे भारतातली सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र जिवंत करणाऱ्या महान राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ही विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती आणि या मंदिरामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. 6 एप्रिल 1750च्या ऐतिहासिक पत्रानुसार त्यांनी माता रुक्मिणीसाठी सोन्याचा कमरबंद आणि जडावाची चोळी अर्पण केलेली होती. त्याचबरोबर विठुरायाच्या स्नान आणि नैवेद्यासाठी लागणारी ही सर्व मौल्यवान चांदीची भांडी त्यांनी अर्पण केलेली होती आणि ती अजूनही वापरामध्ये आहेत. इतकंच नाही तर जे शेजघर आहे ज्याच्यामध्ये देव विश्राम करण्यासाठी जातात तिथली त्यांची चांदीची शय्या सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी अर्पण केलेली आहे. आपण प्रत्यक्ष प्रसारण पाहू शकता आहात मंडळी ज्याच्यामध्ये
विठुरायाच्या मूर्तीच्या वर असलेल्या वेगवेगळ्या खुणा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. आज विठुरायाची प्रत्यक्ष पूजा करण्याचा मान मिळालेलं जोडपं श्रीयुत बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने हे सुद्धा विठ्ठलाच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करत आहेत. 20 वर्षांपासून ते वारी करत आहेत. धाराशिव जिल्ह्यापासून इथपर्यंत ते येतात आणि पायी वारी करून त्यांना आज 2026 मध्ये हा बहुमान मिळालेला आहे. हे मानाचं वारकरी दाम्पत्य आहे. खरोखरच अतिशय श्रद्धेने दरवर्षी वारी करणारी अनेक दाम्पत्य आहेत आणि अनेक वर्ष ते याच ओढीने वारी करतात की एकदा तरी विठुरायाला प्रत्यक्ष स्नान घालण्याचं भाग्य आपल्याला मिळावं आणि आज ते मिळालेलं आहे. वयवर्ष 70 आणि वयवर्ष 68 असं असलेल्या या वारकऱ्यांना श्री आणि सौ माने या दाम्पत्याला हा बहुमान प्राप्त झालेला आहे. शुद्धोदक स्नान आपण पाहतो आहोत की विठुरायाच्या मूर्तीला घालण्यात येतंय. तुझ्या कीर्तनात न्हालो आणि माणसात आलो, हरिनामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वार करी वाट समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. अशीच भावना असलेलं हे दाम्पत्य देवाचं स्नान झालेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भगवंतासाठी दिलेला सुंदर पोशाख आता त्यांना घालण्यात येणार आहे. येवल्याची अतिशय सुंदर हाताने विणलेली पैठणी रुक्मिणी मातेसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर विठुरायासाठी असणार आहे खास बनारसी कापडाचा पोशाख, राजशाही थाट आपण पाहतो आहोत. विठुरायाच्या शरीरावरच्या 8 खुणा म्हणजे भक्त पुंडलिकाने दिलेली वीट ज्यावर देव उभे आहेत, त्याचबरोबर डाव्या पायावर गुप्तकेशी नावाच्या एका दासीला जेव्हा तिच्या रूपाचा गर्व झालेला होता, ती जेव्हा दर्शनाला आली तेव्हा देवाने नाजूक रूप धारण केलं होतं, तेव्हा तिचं रूपलेलं बोट तिथे आहे. त्याचबरोबर 2 पायांच्या मध्ये गोकुळामध्ये गुरं राखण्यासाठी जी काठी होती ती श्रीकृष्णाच्या अवतारामधली ती आपल्याला पाहायला मिळते आहे. वर पितांबराचा सोगा आहे, बेलाचा कमरबंध आहे आणि हे आपल्याला गुरुजी समजावून सांगत आहेत. डाव्या हातामध्ये शंख आहे,
पितांबराचा सोगा आहे आणि ते आपल्याला दाखवत आहेत तो कमरबंध, डाव्या हातामध्ये असणारा शंख, उजव्या हातामध्ये कमलपुष्प, त्याचबरोबर देवाची नाभी ज्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, डाव्या कमरेवर अर्धांगी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा, हृदयावर असलेलं भृगु लांछन म्हणजे भृगु ऋषींनी मारलेली लाथ आणि त्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. गळ्यामध्ये बहुमान आणि बहुमौल्यवान असलेला असा कौस्तुभमणी विराजित आहे. त्याचबरोबर कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, विश्वाचा समतोल आपल्याला दाखवणारी, आणि त्याचबरोबर डोक्यावर शिवलिंग धारण केलेलं आहे. हरिहरा नाही भेद असं आपल्याला या निमित्ताने सांगणारा ह्या मूर्तीमधनं आलेला संदेश. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख आता त्यांना अर्पण केलेला आहे. अतिशय सुंदर जरीचं काम केलेला हा पोशाख आहे. या राजेशाही पोशाखाचं वस्त्र अतिशय सुंदर आहे. सिल्कचं वस्त्र हे आहे. काशीहून खास हे आलेलं आहे आणि हे वस्त्र आता विठुरायाला परिधान केलं जात आहे. भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन चालणाऱ्या समस्त वारकऱ्यांच्या अतिशय मनाच्या जवळ असलेला हा रंग भगवा, आणि हा देवाला पांघरवला जात आहे. अतिशय सुबक मूर्तीला अतिशय सुबकपणे हा पोशाख नेहमी पांघरवला जातो. परिधान केल्यानंतर विठुरायाचं रूप अतिशय मोहक दिसतं. ते आपल्या समोर साकार होत आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं, जरीनं आणि सोन्याने मढवलेलं असं हे वस्त्र आहे. आणि असं सुंदर मनमोहक रूप पाहण्यासाठी कित्येक दिवस उन्हात अनात पावसात चिखलात चालून वारकरी येत असतात. 700 वर्षांपेक्षा अधिक काळ घराघरातून वारकरी हे मनमोहक रूप पाहण्यासाठीच येत असतात. महाराष्ट्राच्या सर्वात लोकप्रिय दैवतांपैकी एक म्हणजे पंढरपूरचा विठुराया. आणि त्याचं मनमोहक रूप आपल्या समोर साकार होतंय. जेव्हा विठुरायाचं रूप आपल्या समोर साकारतं, विठुराया जेव्हा आपल्या भक्तांना भेटण्यासाठी तयार होतो, तेव्हा त्याला आरसाही दाखवला जातो. आरशामध्ये जसं आपण आपले कपडे, आपलं व्यवस्थित दिसणं सगळं आहे की नाही हे पाहतो, त्याप्रमाणे देव सुद्धा आपल्या भक्तांच्या भेटीला जात असताना ते पाहतो. स्वतःला निरखून पाहणारा हा देव आहे. आणि कदाचित म्हणूनच तुमच्या माझ्या प्रत्येकाला आपल्या मनाच्या अगदी जवळ असलेला हा भगवंत आहे. आईसारखं त्याच्यावर रुसता येतं, त्याच्यावर रागवता येतं, आणि त्याच वेळी माऊली म्हणून पटकन कमरेला मिठी मारता येते, त्याच्या जवळ जाता येतं. या देवाला एकेरी हाक मारता येते, प्रसंगी त्याच्यावर रागवता येतं. आपल्यासारखाच पोशाख ते सुद्धा करतात. हा सुंदर सुवर्ण किरीट आता त्यांनी धारण केलेला आहे. मस्तकावर शिवलिंग जिथे आहे त्याच्यावर हा किरीट त्यांनी धारण केलेला आहे. सोन्याचा सुंदर मुकुट घातल्यानंतर श्रींचं रूप आणखीन खुलून दिसतं. थेट पायाला मिठी घालता येईल असं फक्त याच देवाचं स्वरूप आहे, आणि तो सुद्धा करकटावर ठेवून भक्तांसाठी कायम धावून येत असतो.
अतिशय सुंदर लाल रंगाचा हा भरजरी पोशाख आहे. त्याच्यावर अतिशय बारीक नक्षीकाम केलेलं आहे. काशीहून खास हे नक्षीकाम करवून घेतलेलं आहे. मराठेशाहीमध्ये, विशेषतः पेशवाईमध्ये स्वतः छत्रपती आणि पेशवे आणि त्यांच्या अनेक पक्षांचे अनेक सरदार कित्येक वेळा पंढरपूर, तुळजापूर वगैरे या क्षेत्रांच्या यात्रेला आलेले होते. पंढरपुरात येणाऱ्या पालख्या, दिंड्या हा प्रघात खूप जुना आहे. शके 1560-61 म्हणजे इसवी सन 1639 सालच्या 3 पत्रांमध्ये पालखी आणि दिंडी पंढरपुराला गेली असता आलेल्या खर्चाचा तपशील देण्यात आलेला आहे. अशा अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमधून पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या अनेक वारकऱ्यांचा उल्लेख आहे. कालांतराने त्याला हैबत बाबांच्या मुळे एका अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध अशा सैनिकी तुकडीचं रूप आलं. कारण हैबत बाबा स्वतः एक सैन्याधिकारी होते. अतिशय सुंदर असा हा पोशाख लाल आणि भगव्या रंगाचा विठुरायाला परिधान करवला जात आहे. संतांनी वेगवेगळ्या प्रकारे या सुंदर मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. नामा म्हणे आम्हा वडील अधिकारू, तेणे नमस्कारू योग्यची आहे. आम्ही देवापासी असतो सर्व काळ, म्हणून सकळ वंदिताती. देवाजवळी असतो निरंकर, यासी अधिकार नमस्करा. नाम्या म्हणे म्या काय वंदू यांचे चरण, अंगे परब्रह्म मज पाशी. असं नामदेवांनी म्हटलेलं आहे. एकदा एक माणूस भवसागराला कंटाळून शंकराचार्यांनी स्थापलेल्या दक्षिण भारतातल्या मठामध्ये गेला. तिथे तो पोचला तेव्हा त्याला कळलं की त्यावेळेचे शंकराचार्यांच्या गादीवर बसलेले आचार्य हे अनुष्ठानाला बसलेले आहेत आणि आता पुढचे 15 दिवस काही आचार्य कुणालाही भेटणार नाहीत. मग तो विचारात पडला की काय करावं, 15 दिवस इथेच थांबावं का? आणि मनाशी ठरवून टाकलं की आता इतक्या दूरवर आलो आहोत तर भेटूनच जायचं. 15 दिवस तो तिथेच राहिला. अनुष्ठान संपल्यावर आचार्य बाहेर आले. शिष्यांनी लगेचच या माणसाबद्दल विचारलं की तो 15 दिवस थांबलाय. तेव्हा मग त्याने ठरवलं की आधी त्याला भेटावं. आचार्य त्याला भेटले आणि त्याने त्याचे प्रश्न, त्याला त्याच्या संसारामध्ये पडलेले अनेक प्रश्न विचारले. मग त्यांनी विचारलं की तू कुठून आलास? तेव्हा त्याने म्हटलं की मी महाराष्ट्रातून आलो आहे. आचार्याने विचारलं महाराष्ट्रातून कुठून? तेव्हा तो म्हणाला पंढरपुरातून. आणि मग आचार्य विस्मयाने म्हणाले पंढरपुरातून? कमालच केलीस तू, इतक्या दूर आलास. अरे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे पंढरपुरातच आहेत. या भवसागराचा जर तुला कंटाळा आला असेल तर तुझ्या सर्व प्रश्नांचं, तुझ्या चिंतांचं उत्तर घालवण्याचा एक मार्ग पंढरपुरातच आहे. आणि तो म्हणजे भक्ती मार्गातलं, अध्यात्मातलं स्थान आपल्याला मिळवून देणारा हा विठुराया आणि त्याचं ध्यान करणं. संतांचे या नगरीमध्ये आनंद वनभुवनाचं सगुण स्वप्न आजही खेळतंय. मंडळी, आपण एकदा जर इथला बाहेरचा जनसमुदाय पाहाल तर ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीचा व्यापक आवाका किती आहे हे आपल्याला कळेल. जनहित विवरीचं आकलन आपल्याला होईल आणि नामदेवांची पायरी ही आपल्याला जगण्याची पायरी शिकवून जाईल.
अतिशय सुंदर असा चंदन तिलक विठुरायाला लावण्यात येतो आहे. हा तिलक अतिशय विशेष आहे मंडळी. आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनवर हा आपल्याला दिसतो. आपल्या स्मार्टफोनवरचा हा अशा प्रकारचा आकार किंवा हे चिन्ह आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावरचा मार्ग दाखवतं आणि विठुरायाच्या कपाळी असलेलं हे चिन्ह मात्र त्याचं आपण जर स्मरण केलं, ध्यान केलं तर जीवनाचा मार्ग मिळू शकतो. मराठी मनाला दूरदृष्टी देण्यामध्ये संत वाङ्मयाचं अतिशय मौलिक स्थान आहे. संतांनी वर्तमान कसा अनुभवावा याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे आणि ते त्यांना स्फुरलेलं आहे ते या विठुरायाचं नाम घेऊन, विठुरायाचं चिंतन करून. आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे आणि त्यासाठी संत अवघड असं काही सांगतच नाहीत. ते म्हणतात संत संग देई सदा, म्हणजे स्वतः तुकाराम महाराज हे त्यांच्यासाठी 7 पिढ्या त्यांच्याच घरात जन्माला आलेल्या विठुरायाला असं म्हणतात की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी प्रत्येक जन्मामध्ये विठुराया तुझे गुण गाईन. अतिशय सुंदर असं हे रूप, तितकंच मनमोहक आहे आणि म्हणूनच अतिशय सुंदर असं त्याचं वर्णन अनेक संतांनी करून ठेवलेलं आहे. आपलं आयुष्य ही काही दिखाऊ वस्तू नाही, तो आत्मबोधाचा एक नंदादीप आहे जो आपल्यालाच लावावा लागतो. अशी आत्मविश्वासाची दृष्टी आपल्याला संतांनी दिलेली आहे. तुळसीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची रूप. तुळशीहार त्यांना अर्पण केला जातो आहे आणि अतिशय सुंदर अशा फुलांची माळ विठुरायाला अर्पण केली जाते. विठुरायाच्या नामस्मरणामध्ये लीन असलेले अनेक संत होते. आपल्याला असं नेहमी वाटतं की पुढची पिढी हे कसं जाणील, याचं चिंतन कसं करेल, पण आज सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली जाते, गाथा वाचली जाते तुकारामांची, एकनाथी भागवत वाचलं जातं. आजही रामनवमीच्या काळामध्ये एकनाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण वाचलं जातं आणि हजारो लोकांच्या कंठामध्ये हे ग्रंथ आजही आहेत. ते म्हणत म्हणत आळंदी, पंढरपूर असं 240 किलोमीटर सहज चालून जातात सगळे वारकरी सावळ्या विठुरायाला आलिंगन देण्यासाठी. तेव्हा कदाचित देवाच्याही डोळ्यामध्ये आनंद अश्रू उभे राहत असतील. देवच भक्तांची वाट पाहत चंद्रभागेच्या तीरी अधीरपणे उभा आहे. हा सगळा अनुभव आहे, शब्दांचं इथे कामच नाही. मंडळी, विठुरायाला सुद्धा आरसा या ठिकाणी दाखवला जातो. त्याचं रूप व्यवस्थित निहाळून पाहिलं जातं. विठुरायाची पूजा करत असताना पुरुष सुक्ताचं पठण केलं जात असतं आणि त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी श्री सुक्ताचं पठण केलं जातं. ही मुखारती ओवाळली जाते आहे. या वर्षीच्या वारीमध्ये अनेक गोष्टी विशेष आहेत. अनेक जणांनी अतिशय प्रेमभावनेने, भक्तिभावनेने विठुरायाला अनेक गोष्टी अर्पण केलेल्या आहेत. त्यामध्ये एका अनामिक भाविकाने चक्क सोन्याचे पाय विठुरायाला अर्पण केलेले आहेत. फलाहाराचं नैवेद्य देवाला दिलेलं जात आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि त्यामुळे नैवेद्य स्वरूपामध्ये फळं ही देवाला दिली जात आहेत.
महाराष्ट्रातल्या संतांची आणि वारीची ही परंपरा भारतभर अतिशय औत्सुक्याने पाहिली जाते आणि जगभर वेगवेगळ्या कारणांमुळे या वारीच्या परंपरेचा, त्यातल्या नियोजनाचा अभ्यास केला जातो. व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली ही वारी अखंडपणे, अविरतपणे सुरू आहे. श्री विठुरायाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी साकडं घालत आहेत आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री व सौ माने हे सर्व मिळून आपल्या विठुरायाची आरती करत आहेत. चला पंढरी पांडुरंग, पंढरी आणि विठ्ठल यांच्याबद्दल बोलू तितकंच कमी आहे. वेगवेगळ्या नावांनी ही पंढरपुरी ओळखली जात होती. विठ्ठल या शब्दाची उत्पत्ती विठ्ठ या शब्दापासून झालेली असावी. कन्नड भाषेमध्ये अर किंवा अरू असा बहुवचनी प्रथमेचा प्रत्यय आहे. तो जोडला तर विठ्ठर किंवा विठ्ठलू असं रूप तयार होतं आणि त्याचं सुलभीकरण विठ्ठल किंवा विठ्ठलू असं झालं असावं, असा एक प्रघात किंवा अशा प्रकारे विठ्ठ आणि विठ्ठल, विठ्ठरू किंवा विठ्ठलू हे रूप तयार झालं असावं असं सांगितलं जातं. पंढरपुराला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, फागणीपूर, पौंडरिक क्षेत्र, पंढरगे, पांडरंगपल्ली अशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या वेळी दिलेली होती. या नावांच्या पैकी पौंडरिक हे नाव पुंडरीक या नावावरून बनलेलं असावं. पंढरीपूर यातलं पंढरी या अंशापासून पंढरी हे नाव तयार झालं असावं असं म्हणतात. अनेक आख्यायिका याच्याबद्दलच्या सांगता येतील. पंढरीपूर किंवा पंढरीपूर आणि पंढरपूर हे असे शब्द तयार झाले असावेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या सौभाग्यवती अमृताजी फडणवीस आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री बाबासाहेब माने
आणि सौ प्रभावती माने या विठुरायाचा आशीर्वाद घेताना आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर अशी ही पूजा संपन्न झालेली आहे. भगवंताची आरती झालेली आहे आणि हे सर्वजण विठुरायाचा आशीर्वाद घेत आहेत. भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा असं म्हणतात. भीमा हीच पंढरपुरातली चंद्रभागा आणि याच्या काठावर फुललेला भक्तीचा मळा आपण पाहतो आहोत. तो या विठुरायासाठी. पाहतो आहोत ती माता रुक्मिणीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातली दृश्य. विठुराया आणि रखुमाई यांची मंदिरं वेगवेगळी आहेत, थोडीशी स्वतंत्र आहेत. त्याचंही एक कारण आहे मंडळी. माता रुक्मिणीच्या मूर्तीला होत आहे मुखदर्शनाची रांग जवळपास 22.5 तास. आणि ऋषी म्हणाले कृतयुगामध्ये तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे, क्षत्रियांचा नाही. पण तुझ्या राज्यामध्ये कोणीतरी तप करत आहे, या कारणामुळे तुझ्या राज्यामध्ये पाऊस पडत नाही, तेव्हा त्याचा वध करण्याचा प्रयत्न कर. तेव्हा राजा म्हणाला की त्याने माझा काहीच अपराध केला नाहीये, त्याचा वध करणं मला शक्य नाही, तरीही पाऊस पडावा म्हणून एखादं व्रत तुम्ही मला सांगाल का? तेव्हा ऋषींनी तू या पद्मा एकादशीचं व्रत कर असं सांगितलं. पुढे आषाढ मास आल्यावर राजाने आपल्या परिवारासह त्या एकादशीचं व्रत केलं आणि त्याच्या राज्यामध्ये पुन्हा चांगला पाऊस पडला. सर्व दुष्काळ नाहीसा झाला आणि पुन्हा प्रजा सुखी झाली. या एकादशीला शयनी एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू शयन करण्यासाठी क्षीरसागरामध्ये जातात आणि या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. चतुर्मासातल्या व्रतांचा प्रारंभ या एकादशीला होतो. श्रीकृष्णाने चातुर्मासामध्ये करण्याच्या व्रतांची माहिती त्यांना विचारली तेव्हा असं म्हणतात की कर्क राशीला सूर्य आला असताना आषाढातल्या शुक्ल एकादशीला भगवान जगन्नाथाला निजवावं आणि कार्तिकातल्या शुद्ध एकादशीला परत उठवावं. या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हणतात. एकादशी, द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी आणि कर्क संक्रांत या 5 दिवसांपैकी केव्हाही त्याची सुरुवात करावी, पण त्याचा शेवट मात्र कार्तिक शुक्ल पक्षातल्या द्वादशीला करावा असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. माता रुक्मिणीची सुद्धा पूजा संपन्न झालेली आहे आणि सुंदर अशा फुलांचा हार तिला अर्पण केलेला आहे. सोन्याचा सुंदर किरीट तिच्या मूर्तीला घातलेला आहे आणि तिला सुद्धा हे 4घही जण मिळून तुळसी हार अर्पण करत आहेत. अतिशय मनमोहक असं हे माता रुक्मिणीचं रूप. तिची सुद्धा आरती केली जाणार आहे. कित्येक वारकरी असे आहेत जे मुखदर्शन, पदस्पर्श दर्शन यापैकी काहीच न करता फक्त कळसाचं दर्शन घेतात आणि आपापल्या गावी परत जातात. फक्त कळसाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या घरून महिनाभर चालत असणारे हे सर्व वारकरी पंढरपुरात पोहोचलेले आहेत. आज एकादशी आहे, सर्वांचा उपास आहे, त्यामुळे फळं आणि पंचखाद्याचा नैवेद्य माता रुक्मिणीला सुद्धा दिला जातो आहे. अतिशय सुंदर लाल रंगाचा हा खण पैठणीचाच आहे.
आणि तो सुद्धा माता रुक्मिणीच्या चरणी अर्पण करवलेला आहे. आता यामध्ये समस्त महाराष्ट्राच्या वतीनं सौभाग्यवती अमृताताई फडणवीस ही ओटी भरत आहेत. माता रुक्मिणीची खण नारळ यासह ओटी भरणं सुरू आहे. होयसळ, यादव आणि पेशवेकालीन अशा तिन्ही प्रकारच्या शैलीची छाप या मंदिरामध्ये दिसते. आणि या मंदिरामध्ये केलेलं सुंदर नक्षीकाम आता पाहता येणार आहे मंडळी, कारण तिथे वॉर्म लाईट्सचा उपयोग सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत अतिशय सुंदर स्पष्ट असं सगळं आपल्याला दिसतं आहे. आजच्या मानाच्या वारकरी दाम्पत्यामधल्या सौभाग्यवती प्रभावती माने यांच्या हस्ते माता रुक्मिणीला खण नारळाची ओटी भरतात आहे. ओम याचयायति प्रत्यवयाचा नैव लक्ष्मी पुण्यामेव तल्लक्ष्मी संभावयति पुण्यात् लक्ष्मीं संस्कृते. प्रत्यक्ष गाभाऱ्यामधली ही सुंदर दृश्य आपण पाहतो आहोत मंडळी. पंढरपुरातून हे स्वस्ति श्री सुवर्ण महानिरांजनदीपम पायी पैदरवारे माता रुक्मिणीची आरती या ठिकाणी संपन्न होते. ओम राजाधिराजाय प्रसय्यतायिने नमो वैष्णवाय सर्वे कामान् कामकामय वियंगवे श्रोवे श्रोणोदादु वे राजवै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौतुं द्वाराज्यं वैराज्यं मरवेष्टवराज्यं महाराजमध्यवचमयं समन्तपर्यायी शास्त्ररोग सर्वैषन्तप्रार्थाद पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराडिति तदप्येष श्लोको विहितो मृतप्रवेष्टरो मृतस्य वसुन्वे आवीक्षितस्य कामप्रेर विश्वे देवा सभासदैति. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्यै धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम भीमके विद्महे कृष्णपत्यै धीमहि तन्नो रुक्मिणी प्रचोदयात्. मंत्रपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. काले वर्षोदपर्यन्या पृथिवी सस्यशालिनी ईश्वरो ब्रह्मा सर्वे जगन्नाथुरवे समुद्रयाः सर्वे सत्यभामा माता की जय. भारत माता की जय. नमस्कार. माता रुक्मिणीची आरती संपन्न झालेली आहे. आषाढी एकादशीच्या या पावन पर्वणी पर्वावर विठुराया आणि माता रुक्मिणी या दोघांचीही पूजा संपन्न झालेली आहे. तुळशीचा हार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमृताजनी घातलेला आहे. श्रेयसां शिवां भद्रं कल्याणं मंगलं शुभं.
भावुकं भविकं भव्यं कुशलं क्षेममशश्रियं वा सौभाग्याचं प्रतीक असलेली ही ओटी रुक्मिणी पांडुरंग देवता सुप्रसन्ना वरदा भवतु चिंतित मनोरथ आपल्या सिद्धिरस्तु. आजचे मानाचे वारकरी श्री बसव माने हे सुद्धा एकमेकांना पुष्पमाला अर्पण करणार आहेत. देवत्विजप्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते. देवस्य आणि मानाची ओटी श्री बाबासाहेब माने आपल्या सौभाग्यवतीच्या त्यांच्यासोबत 20 वर्ष ही वारी करत आहेत त्यांना देत आहेत. स्वस्तिमंत्रार्था सत्या संधू रुक्मिणी पांडुरंग देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. सोलापूर जिल्ह्यातलं धामणगाव मध्ये 1604 मध्ये जन्मलेले संत माणकोजी महाराज बोधले हे तुकोबारायांचे समकालीन विठ्ठल भक्त संत होते. त्यांच्या भक्तीमुळे धामणगावला आता धाकटी पंढरी म्हणून ओळख प्राप्त झालेली आहे. प्रत्यक्ष पंढरीमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, सौभाग्यवती अमृताची फडणवीस आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने, मुक्काम गौरेगाव, जिल्हा धाराशिव. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.